Welcome back to the next session of science. This is Aslam Mullah. In front of you, I will be teaching you next part of the gravitation. Centripetal force. काय centripetal force. सेंट्रिपिटल फोर्सची डेफिनेशन फार महत्त्वाची आहे लक्षात ठेवा, कारण सेंट्रिपिटल फोर्स हे तुम्हाला 12वी फिजिक्समध्ये तुम्हाला लागत असतो लक्षात ठेवा. यासाठी आत्ताच हे परफेक्टली या करून ठेवा लक्षात ठेवा. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय असतं लक्षात ठेवा. सो या ठिकाणी पहा, एक स्ट्रिंग घ्यायचं, एक दोरी घ्यायचं, धागा वगैरे काही म्हणा त्याला, एक स्ट्रिंग घ्यायचं आणि त्याच्या एका टोकाला एक स्टोन टाईड करायचं, बांधायचं लक्षात ठेवा. आणि दुसरं टोक जे आहे ते आपल्या हातामध्ये घ्यायचं आणि असं त्याला रोटेट करायचं इन सच अ वे दॅट, अशा पद्धतीने रोटेट करायचं की हा जो स्टोन आहे तो सर्क्युलर फॉर्ममध्ये फिरेल, असं गोलाकार फॉर्ममध्ये फिरेल, सर्क्युलर फॉर्ममध्ये फिरेल लक्षात ठेवा. लाईक धिस. काय सांगितलं, एक दोरी घ्यायची लक्षात, एक स्ट्रिंग घ्यायचं आणि त्याच्या एका टोकाला स्टोन टाईट करायचं लक्षात ठेवा आणि त्याचं दुसरं टोक जे आहे ते दोरीचं ते आपल्या हातामध्ये घ्यायचं लक्षात ठेवा. आणि दी स्टोन ह्या ठिकाणी ही स्ट्रेट स्टोन आहे अशा पद्धतीने फिरवायचं की तो सर्क्युलर फॉर्ममध्ये फिरेल, लाईक दिस टाईप, सर्क्युलर फॉर्ममध्ये फिरेल. अँड जोपर्यंत हे धागा, जोपर्यंत हे दोरी, जोपर्यंत हे स्ट्रिंग आपल्या हातामध्ये आहे, सो दिस स्टोन इज कंटिन्युअसली मूव्हिंग in a circular form along the circle. The stone is moving along the circle. जोपर्यंत आपल्या हातामध्ये हे स्ट्रिंग आहे तोपर्यंत सर्क्युलर फॉर्म मध्ये फिरणार आहे लक्षात ठेवा. का सर्क्युलर फॉर्म मध्ये फिरणार आहे? बिकॉज ऑफ अप्लाइड फोर्स. आपण ह्याला फोर्स अप्लाय केला या स्टोनवरती इन द फॉर्म ऑफ स्ट्रिंग, इन द यामध्ये टेन्शनच्या फॉर्म मध्ये आपण याला आपण ह्या स्टोनला फोर्स अप्लाय केलेला आहे लक्षात ठेवा. ह्याला ताण आहे, ह्या दोरीला ताण आला असतो लक्षात ठेवा. या ताणमध्ये म्हणजेच काय, हा आपण अप्लाय केलेला फोर्स आहे आणि तो कोणावरती ऍक्ट होत आहे, हा स्टोनवरती ऍक्ट होत आहे. यासाठी दिस स्टोन इज अ कंटिन्युअसली मुव्हिंग इन अ सर्क्युलर फॉर्म. यासाठी हा सर्क्युलर फॉर्म मध्ये फिरत आहे लक्षात ठेवा. ठीक आहे. आणखी आपण फोर्स अप्लाय केलाय म्हणजेच काय, हा फोर्स अप्लाय केल्यामुळे काय होतं, हा स्टोन आपल्याकडे ओढत येत असतो लक्षात ठेवा, पुल होत असतो लक्षात ठेवा. म्हणजेच काय, तो सर्कलच्या सेंटरकडे पुल होत असतो लक्षात ठेवा कंटिन्युअसली. आणि त्यामुळे ते कंटिन्युअसली पुल होत असतं कारण टेन्शन असतं आणि या टेन्शनमुळं, त्या फोर्समुळं त्याला गोलाकार कक्षेमध्ये फिरण्यासाठी तो फोर्स ठेवलेला असतो लक्षात ठेवा. सो ड्यू टू दिस फोर्स दिस स्टोन इज कंटिन्युअसली मूव्हिंग इन अ सर्क्युलर फॉर्म. ठीक आहे. अँड वेनेवर यू रिलीज दिस स्ट्रिंग, ज्या वेळेला आपण ही जे स्ट्रिंग जी आहे, ही दोरी आहे ती रिलीज करतो लक्षात ठेवा, त्यावेळेला काय होतं, जे आपण अप्लाय केलेलं जे फोर्स आहे या स्टोनवरती अप्लाय केलेला फोर्स, हा जो फोर्स आहे तो फिनिश होतो लक्षात ठेवा, तो संपुष्टामध्ये येतो लक्षात ठेवा. आणि त्याच वेळेला ह्या स्टोनकडं जे व्हेलॉसिटी असते लक्षात ठेवा, त्या व्हेलॉसिटी म्हणायचं टँजेन्शियल व्हेलॉसिटी. आणि तो टँजेन्शियल व्हेलॉसिटीमुळं, त्या व्हेलॉसिटीमुळं तो सरळ रेषेमध्ये थ्रोन ऑफ होतो लक्षात ठेवा, उडून पडतो लक्षात ठेवा, दुसरीकडे जातो लक्षात ठेवा. जोपर्यंत आपल्या हातामध्ये ही दोरी आहे, स्ट्रिंग आहे, तोपर्यंत फिरणार तो लक्षात ठेवा. आणि ज्या वेळेला आपण ही स्ट्रिंग जी आहे ते रिलीज करतो लक्षात ठेवा, सोडतो लक्षात ठेवा, त्यावेळेला काय होतं, दिस स्टोन इज अ थ्रोन इन अ स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन विथ इट्स ओन व्हेलॉसिटी. तो स्वतःच्या व्हेलॉसिटीमुळं तो या ठिकाणी दुसरीकडे उडून पडतो लक्षात ठेवा. स्वतःच्या व्हेलॉसिटीमुळे तो दुसरीकडे स्ट्रेट लाईनमध्ये तो जातो लक्षात ठेवा. त्या व्हेलॉसिटीला त्याने टँजेन्शियल व्हेलॉसिटी असं म्हटलेलं लक्षात ठेवा. तर मी सांगायचा उद्देश काय आहे की सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय, ज्या वेळेला आपण एखाद्या ऑब्जेक्टवरती फोर्स अप्लाय करतो आणि त्या फोर्समुळं तो जर ऑब्जेक्ट सर्क्युलर फॉर्ममध्ये फिरत असेल, जर फोर्स अप्लाय केला आणि ऑब्जेक्टला, तो ऑब्जेक्ट जर तो सर्क्युलर फॉर्ममध्ये फिरत असेल आणि तो अप्लाय केलेला फोर्स, सो इट इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. समजलं का? सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय की ज्या फोर्समुळं एखादं ऑब्जेक्ट सर्क्युलर फॉर्ममध्ये फिरत असतं, ज्या फोर्समुळं एखादं ऑब्जेक्ट जर का सर्क्युलर फॉर्ममध्ये फिरत असेल तर अप्लाय केलेला जो फोर्स आहे त्या स्टोनवरती तो अलॉंग द डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल, डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल असतो. दिस फोर्स इज कॉल्ड ॲज सेंट्रिपिटल फोर्स. लक्षात ठेवा काय सांगितलं. सो सी द वन्स अगेन व्हॉट डू मीन बाय सेंट्रिपिटल फोर्स. Take a string, long string, and tie a stone at the one end of the string, and take the other end of the string in your hand and rotate it in such a way that the stone will move in a circular form. Stone like this, stone will move in a circular form. ठीक है. So as long this string is in your hand, so this stone is continuously moving. Stone is continuously moving because we applied the force. We are applying the force on the stone. That due to force,
सो दिस स्टोन इज कंटिन्युअसली पुल टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. सेंटर ह्या सर्कलच्या सेंटरला तो सारखी स्टोन जो आहे तो पुल करत असतो, लक्षात ठेवा. आणि तो कंटिन्युअसली सर्क्युलर मोशनमध्ये असतो, तो फिरत असतो, लक्षात ठेवा. फोर्स मला लक्षात ठेवा. ठीक आहे. आपण जो फोर्स अप्लाय केलेला आहे, सो वी आर अप्लाइंग द फोर्स on the stone in the form of this string. This string have tension. This tension is nothing but the force which is acting on the stone. That's why this stone is moving in a circular form. So whenever we release this stone, ज्या वेळेला आपण हा स्टोन रिलीज करतो, लक्षात ठेवा. whenever release this stone is thrown off. This stone is thrown off in a straight line path with its own velocity, and this velocity is known as टँजेन्शियल व्हेलॉसिटी म्हणायचं. या व्हेलॉसिटीला काय म्हणायचं? टँजेन्शियल व्हेलॉसिटी, लक्षात ठेवा. तर डिफाईन कसं करता येईल आपल्याला या ठिकाणी? तर सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय? सेंट्रिपिटल फोर्स दॅट इज द फोर्स बाय विच द ऑब्जेक्ट इज मूव्हिंग इन अ सर्क्युलर फॉर्म. द ऑब्जेक्ट इज मूव्हिंग along the circle and the force which is acted on the object which is directed toward the center of the circle. जो अप्लाय केलेला फोर्स आहे तो ऑब्जेक्टवरती, तो सर्कलच्या सेंटरमध्ये डायरेक्टेड असतो, लक्षात ठेवा. यासाठी या फोर्सला म्हटलं त्यांनी सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स दॅट इज द फोर्स बाय विच सो ऑब्जेक्ट इज मूव्हिंग अलॉंग द सर्कल. द फोर्स बाय विच ऑब्जेक्ट इज मूव्हिंग अलॉंग द सर्कल and the force which is directed toward the center of the circle, this is known as centripetal force. ह्याला म्हणायचं centripetal force. लक्षात ठेवा. ठीक आहे. So now we all know that the moon is a natural satellite of earth आहे, लक्षात ठेवा. So that's why this moon is continuously revolving around the earth. This moon is continuously revolving around the earth. This is because of earth. Because earth exerts the force of attraction on the moon. मून जो अर्थ जो आहे तो मूनवरती फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झर्ट करतो. तो कुठला फोर्स असतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो, लक्षात ठेवा. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे ऍक्ट होत असतो त्या मूनवरती. तर मून जो आहे तो कंटिन्युअस असं या ठिकाणी अर्थच्या भोवती फिरत असतो, लक्षात ठेवा. सिमिलरली इन अवर सोलार सिस्टीम, आपल्या सोलार सिस्टीम पण आहेत, लक्षात ठेवा. लॉट ऑफ नंबर ऑफ प्लॅनेट्स आहेत. दीज आर कंटिन्युअसली रिव्हॉल्विंग अराउंड द सन बिकॉज ऑफ सन एक्झर्ट द फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑन द planets. That's why planets are revolving around the sun. Now we will go to the next point, and this is Kepler's law. Before we teaching this Kepler's law, we have to know what do you mean by ellipse. इलिप्स म्हणजे काय असतं की एक कर्व आहे, लक्षात ठेवा. इलिप्स एक कर्व आहे, लक्षात ठेवा. आणि ते कसं तयार होतं? ज्यावेळेला कोनला आपण तिरकस असं कट करतो, वेन द कोन इज कट ॲट अन अँगल, देन द कर्व इज ऑब्टेन अँड दिस कर्व इज कॉल्ड ॲज इलिप्स, लक्षात ठेवा. एका कोनला तिरकस असं कट करायचं, मध्यभागातून तिरकस कट करायचं. जो खालचा जो मोठा पार्ट असतो, लक्षात ठेवा, तो कर्व मिळतो. तो या ठिकाणी कर्व जो आहे त्याला इलिप्स म्हणायचं, लक्षात ठेवा. इलिप्स एक कर्व आहे, लक्षात ठेवा. आणि हा इलिप्स आहे. तर इथं डायग्राम पहा, हे इलिप्टिकल कर्व आहे, लक्षात ठेवा. कुठलं? इलिप्टिकल कर्व. आपल्याला इलिप्स म्हणायचं. त्या इलिप्सवरती 3 पॉईंट सिलेक्ट करा, ए, बी आणि सी. प्रत्येक इलिप्सला 2 फोकल पॉईंट असतात, लक्षात ठेवा. या ठिकाणी हा एक पॉईंट आहे आणि हा एक पॉईंट आहे, लक्षात ठेवा. या ठिकाणी एम कन्सिडर करूया आपण ह्याला. ह्याला 2 फोकल पॉईंट असतात, लक्षात ठेवा. ह्याला फोसाई म्हणायचं आणि ह्याला म्हणायचं फोसाई म्हणायचं. टेक एनी 3 पॉईंट on this ellipse. Okay, now join these points AM आणि इथं D घ्या. AM then AD घ्या, then BM जॉईन करा, then BD जॉईन करा, then MC जॉईन करा. हिअर MC जॉईन करा, असं MC जॉईन करा. हे पॉईंट्स घेतले आपण इलिप्सवरती आणि हे पॉईंट्स जर का आपण ह्या फोकल पॉईंटला जॉईन केलं तर डिस्टन्स मिळतात आपल्याला. कुठले डिस्टन्स पहा? AM प्लस AD हा डिस्टन्स. सगळे डिस्टन्स सेम असतात, लक्षात ठेवा. तुम्ही जर टेक्स्टबुकमध्ये घेऊन मेजर केला तरी आपल्याला ते सेमच मिळतात, लक्षात ठेवा. AM प्लस AD हा इक्वल असतो कुणाला? BM प्लस BD. तो सुद्धा सेम आहे कुणाला? CM प्लस CD ला सेम असतो, लक्षात ठेवा. हे तिन्ही जे डिस्टन्स असतात ते इक्वल असतात, लक्षात ठेवा. कारण ह्या इलिप्सवरती 2 फोकल पॉईंट असतात, लक्षात ठेवा. ह्याला फोसाई म्हणायचं. आणि जर का त्या इलिप्सवरती कुठलेही पॉईंट्स तुम्ही घ्या आणि ते पॉईंट्स जर का तुम्ही फोकल पॉईंटला जॉईन केला तर या ठिकाणी जे डिस्टन्स मिळणार ते सेम असतात, लक्षात ठेवा. आपल्याला फक्त इलिप्स म्हणजे काय यामध्ये लक्षात ठेवा. इलिप्स काय असं असतं? एक कर्व आहे, लक्षात ठेवा. इट इज ऑब्टेन व्हेन द कोन इज कट.
in at an angle. So this curve is called as ellipse. आता now we see the first Kepler's law. Kepler's first law. काय आहे त्या Kepler's first law? काय सांगतो Kepler's first law? लक्षात ठेवा, याला प्लॅनेटरी मोशन म्हणतात. लक्षात ठेवा, प्लॅनेटरी मोशन अराउंड द सन. हा इलिप्स आहे. या ठिकाणी दोन फोकस असतात. लक्षात ठेवा, सेकंड डायग्राम मध्ये आहे ते आपल्या टेक्स्चर मध्ये दाखवलेले आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी दोन फोकल पॉइंट आहेत. या हा मोठा पॉइंट आपण कन्सिडर करूया. इथं सन आहे, समजा सन आहे. तर ज्या वेळेला प्लॅनेट जे आहेत ते कर्व मध्ये आपल्या कक्षेमध्ये फिरत असतात. लक्षात ठेवा, प्लॅनेट जे आहे ते कक्षेमध्ये फिरत असतात. त्या कक्षेला त्यांनी त्या ऑर्बिटला नाव दिलं त्यांनी एलिप्स. सो प्लॅनेट्स आर मुव्हिंग अराउंड द सन इन इलिप्स मध्ये फिरत असतात. लक्षात ठेवा. आणि सन जो आहे तो एका फोसाई जवळ असतो. कुठे असतो तो? एका फोसाई जवळ असतो. लक्षात ठेवा. ऑर्बिट ऑफ प्लॅनेट, इथं प्लॅनेट आहे समजा, इथं असेल, इथं असेल, इथं असेल, कुठेही असेल. लक्षात, हे इलिप्स कर्व आहे. लक्षात ठेवा, या इलिप्सच्या कर्व वरती तो प्लॅनेट जो फिरत असतो, हा जो कर्व आहे या कर्व वरती प्लॅनेट फिरत असतो. या कर्वला, ह्या ऑर्बिटला त्यांनी नाव दिलं एलिप्स. तर प्लॅनेटचं जे ऑर्बिट आहे ते कुठलं ऑर्बिट आहे, ते कक्षा कुठली आहे, त्याला काय म्हणायचं? एलिप्स म्हणायचं. लक्षात ठेवा, ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन एलिप्स आहे. लक्षात ठेवा. विथ द सन, हा जो सन आहे तो एका फोसाई जवळ असतो. लक्षात ठेवा, इथं असेल, इथं असेल, एका फोसाई जवळ असतो. लक्षात ठेवा. दिस इज द केपलर्स फर्स्ट लॉ. केपलर फर्स्ट लॉ काय म्हणतो? ऑर्बिट ऑफ प्लॅनेट. प्लॅनेटचं ऑर्बिट कुठलं आहे? प्लॅनेटचं ऑर्बिट काय आहे? एलिप्स आहे. लक्षात ठेवा. एलिप्स हा काय आहे? एलिप्स हा जो आहे तो प्लॅनेटचं ऑर्बिट आहे. लक्षात ठेवा. आणि ह्या एलिप्सच्या कर्व मध्ये, ह्या ऑर्बिट मध्ये तो प्लॅनेट जो आहे तो कंटिन्युअसली रिव्हॉल्व होत असतो. लक्षात ठेवा. कुणाच्या अराउंडला? सनच्या अराउंडला. अँड वेर इज द पोझिशन ऑफ सन? सन इज ॲट द वन ऑफ द फोसाई. दिस इज द केपलर्स फर्स्ट लॉ. व्हॉट इज केपलर फर्स्ट लॉ? सो ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज ॲन एलिप्स. त्या प्लॅनेटचं जे ऑर्बिट आहे तो कुठला आहे? तो एलिप्स आहे. लक्षात ठेवा. ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज एलिप्स आहे. लक्षात ठेवा. विथ द सन, त्याचसोबत सन एका फोसाई जवळ असतो. लक्षात ठेवा. विथ द सन ॲट वन ऑफ द फोसाई. दिस इज द केपलर्स लॉ. देन वी विल सी द 2 more laws in the next lecture. लक्षात ठेवा. तर मी या ठिकाणी तुम्हाला एक 2 क्वेश्चन सांगतो. लक्षात ठेवा, जनरल नॉलेजसाठी. लक्षात ठेवा, जर हे तुम्ही क्वेश्चन जर का सारखे रिवाइव केला तर या ठिकाणी आपल्याला इमॅजिनेशन पॉवर आपली वाढते. लक्षात ठेवा, इमॅजिनेशन पॉवर. एक मी सेंटिमेंटल फोर्सवरती डिपेंड आहे. लक्षात ठेवा तो क्वेश्चन. आणि एक टँजेन्शियल व्हेलॉसिटी असते, त्या आधारे तुम्ही एक ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन तुम्हाला विचारतो. लक्षात ठेवा. तर moon is continuously revolving around the earth, continuously revolving around the earth. But my question is that why the moon is not fall on the earth? Why the moon is not fall on the earth? And second question is that, so moon is continuously revolving around the earth, we know that. But my question is that from where does the moon got velocity? From where does this moon got velocity? त्या मून कडे velocity कुठून आली की जो पृथ्वीच्या बाजूला असतो तो फिरत आहे? फ्रॉम वेअर डज द मून गेट velocity? हे velocity आपल्याला, त्याला जे वेग आहे, त्याला जे velocity मिळाली ते कुठून मिळाली, हा माझा क्वेश्चन आहे. लक्षात ठेवा. जर का तुम्हाला आमचं हे लेक्चर आवडत असेल, लक्षात ठेवा, तर आमच्या अकॅडमीला जॉईन करा. लक्षात ठेवा. यासाठी तुम्ही अमर जाधव यांना कॉन्टॅक्ट करू शकता. लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके, हॅव अ नाईस डे.